वास्तविकरित्या सेंदूर सनीचा जो घोटाळा बाहेर आला तो इतका मोठा आणि व्यापक आहे. आतापर्यंत जे आम्ही होमवर्क केले आहे 5 राज्यापर्यंत याची गँग जी आहे, याचे कॉन्टॅक्ट आहे. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांनी याच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे. त्यांनी पूर्ण सिस्टम हॅक केलेली आहे. आता आज आणखीन एक गावातला घोटाळा बाहेर आला. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुका, गावाची लोकसंख्या 15 आहे, पण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 2025च्या 3 महिन्यात 15,570 जन्म नोंदी झाल्या. यांचं वय 20, 30, 40, 50 यातला एकही माणूस त्या गावात किंवा महाराष्ट्रातला नाही. म्हणजे पहिलं सेंदूरसनी, नंतर भवानी, नंतर जळगाव जिल्ह्यातलं पारोळाचं, ते एक एक आता 4 गावात हा घोटाळा. उत्तर प्रदेश मध्ये पण 6 ठिकाणी हेच या टीमनी केलेला घोटाळा समोर आला आहे. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात महाराष्ट्राचे डीजी पोलीस व मुख्य सचिवांना पण लक्ष घालायला सांगितलंय. आज यवतमाळ येथे येण्याचे 2 कारण. एक, यवतमाळचे जे सगळे अधिकारी आहेत, ते पोलीस असो, महसूल, जिल्हा परिषद, त्यांनी हा घोटाळा बाहेर निघाल्यानंतर गेल्या 1.5 महिन्यात जे मेहनत केली, अनेक राज्यात त्यांच्या टीम गेल्या आणि या घोटाळ्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मी त्यांचा अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि याच्यामुळे हा घोटाळा पूर्ण नॅशनल स्वरूपाचा आहे हे पण समोर आलेलं आहे. मुद्दा असा आहे की ती जी SIT आहे त्याचं कार्य जे आहे हे सायबर म्हणजे हॅक कसं केलं जाते काय. दुसरं जे आहे ते फील्ड मध्ये आता जिथे जिथे घोटाळे झाले त्यांच्या टीम जातात, इथले SP पाठवतात, कलेक्टर, CEO. तर या पासपोर्ट याचा उपयोग पासपोर्ट पासून कसं फोर्जरी केली जाते, वरचं नाव बदललं जाते, महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश केले जाते, तर डोमिसाईल पासून पासपोर्ट पासून बेनामी फंड ट्रान्सफर सगळ्या प्रकारच्या 5 राज्य तर आलेच आहेत. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जे आता इन्व्हेस्टिगेशन करतोय ते जे करतायत त्यांचा म्हणजे लाभार्थी आहेत. म्हणजे आज 50,000 नावं आली आहेत ना, हे 50,000 पैकी महाराष्ट्राचे 5,000, 2,000, 4,000 असेल, 40,000 बाहेरचे आहे. हे कोण आहे, कशासाठी केलं? त्या स्लीपर सेलची माणसं तयार केली जातात का? घोस्ट आयडेंटिटी तयार केली जाते का? अतिरेक्यांसाठी हे बनवलं जातंय का? या सगळ्यांचा तपास याचा DG महाराष्ट्राचे DG पोलीस आहे ते स्वतः पण या प्रकरणात लक्ष देणार आहे. काही लोक पक्ष आणि स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी ज्वलंतपणात गेला. आता ठाकरे सेना तर साफ झाली, छोट्या ठाकरेला पण बुडवलं. तो म्हणून स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आणि पक्षाला जिवंत टीव्हीवर ठेवण्यासाठी अशा प्रकारची वल्गना करत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं हेच योग्य आहे. ते देण्यात आलंय आणि आणखीन पण गरज असेल तर त्याची स्पष्टता पार्लमेंटमध्ये संरक्षण मंत्री, गृहमंत्री करणार. त्याच्या सुरक्षेत वाढ करावी असंही राऊतांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटलं. मी म्हटलं ना, अरे त्यांना टीव्ही वाल्यांनी जिवंत ठेवावं म्हणून ते करतात. आता त्या उत्तर देण्याची गरज नाहीये. परिस्थिती अशी आहे की अजित पवार राष्ट्रवादी पक्षात नेत्यांना, कार्यकर्त्यांना जे वाटते ते बोलणार. बेगानी साधी में अब्दुल्ला दिवाना असं संजय राऊत चाललंय. त्या दोन्ही पक्षाला एक यायचं नाही यायचं ते ठरवणार.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.